खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। फळभाज्यांची आवक जेमतेम, बाजारात 60% भाजीपाला। कर्नाटकमधून येणारी वाहतूक थांबली होती, सध्या ही वाहतूक सुरू झाली आहे। तरीही वडगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक ही 60% असून फळभाज्यांची आवक जेमतेम आहे। यामुळे ग्राहकांना कभी खुशी कभी गम याप्रमाणे भाज्या व फळांचे दर वाढल्याने खरेदी करावी लागत आहे। पोकळा, मेथी, शेपू यासह अन्य भाज्या 15 ते 20 रुपये पेंडी, कोथिंबीर 10 ते 15 रुपये, कोबी 15 ते 30 रुपये एक नग, फ्लावर 20 ते 50 रुपये एक नग, वांगी 30 ते 80 रुपये किलो, बीन्स 60 ते 90 रुपये किलो, टोमॅटो 20 रुपये किलो, भेंडी 50 ते 80 रुपये किलो, कांदा 30 ते 35 रुपये किलो, बटाटा 35 रुपये किलो, दुधी भोपळा 15 ते 30 रुपये एक नग असा बाजारभाव आहे। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं होतं, परिणामी शेतीमालाला फटका बसला होता। शिरोळ व हातकणंगले तालुक्यातून फळभाज्या या जेमतेम प्रमाणात आवक होत आहे, तर कर्नाटकमधून येणारी आवक संपूर्ण ठप्प झाली होती। सध्या यशोदा पुलापासूनचा मार्ग खुला झाल्यानं कर्नाटकमधून येणारी वाहतूक सुरू झाली आहे। त्या मानानं अजूनही बाजारात भाज्या व फळभाज्या यांची आवक ही 60% आहे। यामुळे ग्राहकांना कमी जास्त प्रमाणात दर देऊन भाज्या व फळभाज्या खरेदी कराव्या लागत असून ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे। महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।